आजपर्यंत जर तुम्ही इतिहास पाहिला तर परमपूज्य प्रदीप विश्राम महाराजांच्या कथेला किमान 3 लाख कमीत कमी लोक असतात। महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मागच्या 3 कथा त्यांच्या कॅन्सल झाल्या पावसामुळे। कृष्णेश्वरला होती, जळगावला होती आणि ऑनलाईन कथा झाल्या। त्यामुळं ही पहिली कथा आहे जी अनेक महिन्यांनंतर वैजापूरनंतर माझ्या मते प्रथमच महाराष्ट्रात होती। वैजापूरच्या कथेला जवळपास 4 महिने 5 महिने उलटले आणि जेवढे भक्त आहेत त्यांना ही संधी मिळणार आहे। अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदा ही कथा होते तर जय्यत तयारी आमची सुरू आहे। पावसाने आम्हाला प्रचंड त्रास दिला पण आम्ही सगळ्या संकटातून बाहेर जाऊन माननीय गृहमंत्र्यांचा कार्यक्रम पार पाडला आणि हा कार्यक्रम देखील यशस्वी पद्धतीने पार पाडू। 11 तारखेला माननीय प्रदीप विश्रामचं आगमन होत आहे। शिर्डी आणि राहत अशा दोन्ही ठिकाणी त्यांच्या मिरवणुका काढल्या जाणार आहेत। 11 तारखेला रात्रीला ते लोणीला आमच्याच निवासस्थानी मुक्कामाला आहेत आणि 11 ते 15 तारखेपर्यंत आमच्याच निवासस्थानाला असणार। कथेची वेळ ही 1 ते 4 रोज ठरलेली आहे। तर 1 ते 4 या कथेच्या नियोजनामध्ये आमचं सर्व आज ग्राउंडवर होतो। एक मोठा देखावा आपण उभा केलेला आहे। ही संक्षिप्तपणे सांगायचं झालं की या भारतातली सर्वात मोठी शिवपुराण होईल हा शब्द मी सर्व शिवभक्तांना सर्व शंकरांच्या भक्ताला महाकालांच्या भक्ताला देतो। किती दिवस चालणार आहे आणि काय विशेष काय असणार आहे दादा? महामार्गावरची कथा आहे त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। काय तुम्ही सूचना करू? नाही, आम्ही पहिला मुद्दा तर 5 दिवसीय कथा आहे त्यामुळे 5 दिवस ही कथा चालणार। महामार्गावर ही कथा होत असताना अगोदरच बाबांच्या कृपेने परमेश्वराच्या कृपेने ट्रॅफिक डायव्हर्ट झालेली आहे। रस्त्याचं काम असेल हेवी ट्रॅफिक तशी त्या रस्त्यावर नाही आहे आणि जेवढा तो कथेचा मंडप आहे साधारण जेवढा फ्रंट आहे तेवढाच फक्त वन वे केला जाणार आहे। कथेच्या बाजूचा रस्ता फक्त आम्ही नो व्हेकल्स होतो, एक बाजूला गाड्या चालत राहणार आहे। त्यामुळे आणि आमचे सुरक्षा रक्षक आहेत, आमचे स्वयंसेवक आहेत, हे ट्रॅफिक जाम होऊ देणार नाही। आम्ही आजपर्यंत कधी कुठल्याही कार्यक्रमामध्ये अपयशी झालेलो नाही यामध्ये। दादा, पंडित मिश्रा म्हटले की लाखो भाविक येतात, त्यात शिर्डी साईबाबा आहेत, त्यामुळं जिल्ह्यापासून राज्यातनं देखील परराज्यातून भाविक येणार, की कशी व्यवस्था त्यांची आता तुमच्याकडनं करण्यात आली? हा सगळं परमेश्वर करून घेतो। आपल्या मनामध्ये प्रामाणिकता आहे आणि आपण अनेक वर्षांनंतर प्रतीक्षेनंतर ही तारीख आम्हाला मिळाली। धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे फार जास्त करावं लागत नाही, देव आपोआप ते तुमच्याकडून करून घेतो आणि आपोआप घडत जातं। जेव्हा चांगलं मन असेल तेव्हा भाविकांची इच्छा असेल, भाविकांची तर इच्छा असेल परमार्थाकडे जायची, महाकालाकडे जायची, तर महाकाल देखील भाविकांना तेवढ्याच मोकळ्या मनाने स्वीकारेल ही भावना ठेवून आपण कथेचं आयोजन करतो। तुम्ही पाहाल ही कथा आपोआपच यशस्वी होईल आणि तुम्ही शेवटच्या दिवशी जेव्हा माझी मुलाखत घ्याल तर सांगण्यापर्यंत आम्ही 8 लाख लोकांचं नियोजन करण्याची क्षमता ठेवतो आणि ते आम्ही करून दाखवतो। शिर्डीच्या शिवावर एक बोर्ड लागला, शाळा सुटली पाठी फुटली, काय नेमकं? आपण कथा तिसऱ्या डोळ्यासाठी घेत नाहीये, महादेवाच्या माध्यमातून इथं शांती आणि समृद्धी यावी यासाठी ही कथा आहे आणि ती कथा यशस्वी होईल। रजिस्ट्रेशन कसं असावं? आपली पुनर्वसन होण्यासाठी लवकरच गुड न्यूज मिळणार आहे, अशा पद्धतीची गुड न्यूज असणार आहे ते आम्हाला सांगा। गुड न्यूज अशी येणार होती की कथा यशस्वी होईल। मी कधी खुले पदाची अपेक्षा करत नाही, मला आवश्यकता नाही। लोकांचं प्रेम हेच माझं फल आहे। पक्षश्रेष्ठींना जेव्हा योग्य वेळ वाटेल तेव्हा योग्य ठिकाणी मला जबाबदारी दिली जाईल। आपण कुठल्याही जबाबदारीला ना कधी फळ काढलेलं आहे ना कधी जबाबदारीसाठी आपण अपेक्षा करतो। कारवाई होत राहते, बाबांना जेव्हा योग्य वेळ वाटेल योग्य। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।